नमस्कार नमस्कार. आज आपण इथे बनवतोय पारंपरिक पण थोडासा विस्मरणात गेलेला असा एक रुचकर पदार्थ ज्याचं नाव आहे ताकातली उकड. तर आपण आज इथे ताकापासून तांदळाच्या पिठाची उकड बनवतोय, जी फार पारंपरिक आहे. इथे त्यासाठी आपल्याला ताक लागणार आहे. त्याच्यासाठी मी दही मोडून त्याचं ताक बनवते. हे ताकातली उकड जनरली थोडीशी आंबट ताकात बनवतात, पण हे आपल्या इच्छेवर आहे. आपल्याला आंबट ताक आवडत नसेल तर आपण थोडंसं किंचित आंबट ताक वापरून त्याच्यामध्ये उकडही बनवू शकतो. तर मी दही मोडून त्याचं ताक केलेलं आहे. त्या ताकामध्ये आपण आता तांदळाचं पीठ घालणार आहोत. त्याचं माप असं आहे की 2 वाट्या तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला 4 वाट्या ताक लागेल किंवा 3.5 वाट्या ताक लागेल. हे सर्व प्रमाण आपल्या चवीवर आहे. आपल्याला आंबट जास्त आवडत असेल तर आपण 4 वाट्या ताक घालून चालणार आहे. आंबट नको असेल तर आपण 3.5 वाट्या ताक आणि अर्धी 1 वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता मी ह्या ताकामध्ये हे बघा, ह्या ताकामध्ये मी आलं, लसूण, ओली मिरची, कोथिंबीर असं वाटण करून ते घातलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर चवीनुसार, मीठ आपल्या आवडीनुसार हे सर्व साहित्य घालून आपण ताक चांगलं ढवळून घेणार आहोत. ह्याला थोडंसं मीठ जास्त लागतं आणि इन जनरल हा पदार्थ थोडासा आपण अघळपघळ करायचा आहे, म्हणजे हात सोडून घालायचा आहे. ह्याला अगदी कमी कमी घालून त्याला चव येत नाही. त्यामुळे आपल्याला त्या ताकाला थोडंसं टेस्टी बनवून घ्यायचं आहे. आता आपण इथे फोडणी करणार आहोत, पण तत्पूर्वी काय आहे, फोडणीला आपण कढई तापेपर्यंत बाकीचं साहित्य आपण इथे बनवून घेतो. मी फोडणीला कढई ठेवलेली आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला करायचं आहे ते भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण तेलाची फोडणी करायची आहे. तुपाची फोडणी देखील करतात, पण आपल्या आवडीवर आहे. साजूक तुपाची फोडणीसुद्धा चांगली लागते. आता हे तांदळाचं पीठ आहे. मी इथे 4 वाट्या ताक घेतलेलं आहे आणि 2 ते 2.5 वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. पण ह्याला थोडंसं असं सरसरीत करायचं आहे, त्यामुळे एकदम पीठ घालून घेऊ नका. थोडं थोडं पीठ करत त्याची गोळी मोड असं आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे. गोळी राहता कामा नये. आलं लसूण पेस्ट, आलं लसूण मिरची कोथिंबीर ही पेस्ट, मीठ साखर सर्व घातलेलं ताकाला आपण आता इथे तांदळाचं पीठ घालून ते सारं एकजीव करून घेतो. याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा आपण आवडीवर ठेवू शकतो. आंबट ताक नको असेल तर 1 वाटी आपण पाणी घालायचं याच्यामध्ये. आणि हे सारं मिश्रण हे बघा, फोडणी तडतडली. जिरं, मोहरी, हिंग, हळद ही ऑप्शनल आहे. काही जण हळद घालतात, काही जण हळद घालत नाही. ते आपल्या आवडीवर आहे. आम्ही हळद घालतो म्हणून मी इथे हळद घातलेली आहे. कढीपत्ता आणि थोडंसं वाटण आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरचं जे केलं होतं ते थोडंसं फोडणीत पण घालायचं, म्हणजे खमंग वास येतो. आणि फोडणी आपली अगदी सगळीकडे दरवळते बाहेरपर्यंत. तर हे सर्व साहित्य आपण आता इथं फोडणी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता हे जे मिक्स केलेलं आहे ताकामध्ये तांदळाचं पीठ ते सर्व घालून घेतो आहे आणि गोळी मोड होईल असं आपण हे आता ढवळतो आहे. फक्त पळीनेसुद्धा ढवळून चालणार आहे, त्याच्यामध्ये गोळी राहता कामा नये, हे मेन. तर हे सर्व साहित्य हे बघा आपण इथे ढवळून घेतो आहे आणि त्याला छानशी एक उकळी आली पाहिजे. हे तांदळाचं पीठ आपलं चांगलं शिजलं गेलं पाहिजे, उकडलं गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे सारं मिश्रण चांगलं ढवळून त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे. आता हे बघा असं आळायला लागतं सर्व साहित्य. आपलं तांदळाचं पीठ ताकामध्ये चांगलं असं आळत आलेलं आहे. हे ढवळत राहायचं आहे, ह्याला हात सोडायचा नाही आहे. चांगलं ढवळून आपल्याला हे असं आळवत आणायचं आहे. आणि हे थिकनेससुद्धा ही आपल्या आवडीवर आहे. काही जणांना खूप घट्ट आवडते, अगदी मोकळी कोरडी करू शकता. काही जणांना ही पूर्ण अगदी मऊ भातासारखी आवडते, ती लोकं थोडीशी जास्त पातळ ठेवतात. आपल्या आवडीनुसार आपण त्याचं हे मिश्रण तयार करायचं आहे. आम्हाला थोडंसं घट्ट थोडंसं पातळ असं सरसरीत झालेलं आहे बघा आवडतं, म्हणून आम्ही असं ठेवलेलं आहे. हे खायला पण चमच्याने आपल्याला लापशीसारखं चांगलं वाटतं. एकदम घट्ट करू नका. थोडंसं पाणी ते म्हणजे ताकाचा अंश त्याच्यामध्ये ठेवल्याने आपल्याला ते खायला सोयीचं होतं.
हा पूर्णपणे पारंपरिक पौष्टिक असा पदार्थ आहे, जो ताक आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हा अतिशय चांगला आहे. मऊ भात रोज ज्यांच्या घरी खातात त्यांच्याकडे जरा थोडा भाताला बगल देऊन एखादा दिवस हा पदार्थ बनवला जातो. हा पारंपरिक कोकणी पदार्थ आहे. बाकी काही ठिकाणी ही उकडपेंड म्हणून वेगळ्या पिठापासून पण बनवतात, पण आपल्याकडे तांदळाच्या पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. खूप चविष्ट आहे, एकदम आपल्याला पोटभरीचं आहे. तांदळाचं पीठ असल्यामुळे भाकरी खाल्ल्याचा फील आहे. जशा आपल्या काही पारंपरिक गोष्टी होत्या, ज्याच्यामध्ये मापटं, कुडव किंवा पायली असं माप मोजलं जात होतं, तसाच हा खाण्यामधला एक जुना झालेला पण पारंपरिक पण चविष्ट पदार्थ आहे. ही बघा, ही माझी इथे आता उकड एकदम रेडी आहे खाण्यासाठी. अशी सरसरीत ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण चवीसाठी म्हणून कांदा, कोथिंबीर हे सारे पदार्थ घालू शकतो. ते असे घालून आपण त्याला अजून चव त्याची वाढवू शकतो. तर आपलं हे एकदम खाण्यासाठी रेडी आहे. त्याच्या जोडीला आमच्याकडे फोडणीची मिरची, पोहा पापड, तांदळाचा पापड, बटाटा पापड हे देण्याची पद्धत आहे. मी इथे पोह्याचा पापड आणि तांदळाचा पापड ठेवलेला आहे. फोडणीची मिरची पण चांगली लागते. तर हा सर्व पदार्थ, पारंपरिक पदार्थ तुम्हाला कसा वाटला तो रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की त्याचा कमेंटमध्ये मला तुमचा अभिप्राय सांगा. धन्यवाद.